प्रथमदा असे झालं की गडचिरोली C60 ने 3 दिवस 3 रातचे इतके लांब ऑपरेशन अत्यंत होस्टाईल टेरेनमध्ये त्यांनी ऑपरेशन एक्झिक्यूट केलं आणि जे नियरेस्ट पगडंडी होते जिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता त्यापासून 14 किलोमीटर अंतरावर आमचे हे ऑपरेशन सुरू होतं आणि 3 दिवस 3 रात चाललेल्या ऑपरेशनमध्ये एकूण 7 जहाड माओवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये गडचिरोली पोलिसांना यश प्राप्त झाले. सर्वात मोठी बातमी हे आहे की जे गडचिरोली कंपनी नंबर 10 चे जे इन्चार्ज त्यांचे नेतृत्व होता दोघटी चंद्रराव उर्फ प्रभाकर तेलंगणाचे राहणार आहे. DKSZCM इन्चार्ज ऑफ वेस्टर्न सब झोनल ब्युरो इन्चार्ज ऑफ कंपनी नंबर 10 ते त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने 25 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. त्यांची खात्मा करण्यामध्ये गडचिरोली पोलिसांना यश प्राप्त झालं. आपले गडचिरोली पोलीस आणि C60 यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय महत्त्वाचं ऑपरेशन त्यांनी केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की विशेषतः एकच कंपनी आता नक्षलवाद्यांची या ठिकाणी राहिली होती आणि त्यातले मेजर जवळपास 7 लोक हे काल त्या ठिकाणी एलिमिनेट करण्याचं काम, न्यूट्रलाइज करण्याचं काम हे पोलिसांनी केलंय. आणि त्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा जो म्होरक्या आहे प्रभाकर, तो देखील याच्यामध्ये न्यूट्रलाइज झालाय. ही खरं म्हणजे एक मला असं वाटतं मोठी गोष्ट आहे. त्यामुळे जे काही शेवटच्या घटका आता या ठिकाणी हे जे काही माओवाद मोजत होता, आता आपल्या साईडला म्हणजे महाराष्ट्र साईडला अगदी बोटावर मोजण्यात की 3 किंवा 4 लोक त्यांचे राहिले आहेत. अजून छत्तीसगड साईडला काही आहेत, पण तेही मला वाटतं की ज्या वेगाने तिथेही काम चाललेलं आहे तिथेही याचा संपूर्णपणे खात्मा होईल. आमच्या पोलिसांनी जे हे केलेलं कार्य हे अत्यंत मोठं आहे. दुर्दैवाने याच्यामध्ये एक आमचा पोलीस देखील शहीद झालेला आहे. त्यांनाही मी या ठिकाणी आदरांजली अर्पित करतो आणि त्यांच्या कुटुंबाची पूर्ण काळजी आम्ही घेऊ.